प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून फेक फेसबुक अकाउंट उघडून स्थानिक शिवसेना आणि भाजप नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू होतं. त्यात बदनामीकारक पोस्ट करणे, धमकी देणे हा फक्त नेत्यांना त्रास दिला जात नव्हता, तर त्यांच्या घरापर्यंत हा त्रास सुरू झाला होता. शेवटी वाढत चाललेला त्रास किती सहन करायचा, बदनामीकारक पोस्ट करणारा नेमका कोण आहे आणि त्यामागचा आका कोण आहे याचा शोध जेव्हा सुरू झाला, त्यावेळी सुशील सिंग नावाचा युवक समोर आला आणि त्याने आपल्या फेसबुक आयडीवरून सगळ्या बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहे अशी कबुली दिली. तसेच हा तरुण या सर्व प्रकारामुळे इतका धास्तावला होता की भीतीने आत्महत्या करण्याचा विचार तो करत होता. परंतु ज्या नेत्यांची बदनामी केली जात होती त्याच नेत्यांनी त्याची समजूत काढली आणि त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त केले. तसेच या तरुणाने स्वतः श्रीनगर पोलीस ठाण्यात येऊन कबुली दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना या तरुणाला आपले अश्रू अनावर झाले. पोलीस या सर्व प्रकरणाचा छडा लावत आहे. तसेच या तरुणाने जी माहिती दिली त्याची सत्यता पडताळून त्यानुसार तपास सुरू आहे. राजकारण करायचं असेल तर करा, पण तरुणांना हाताशी धरून बदनामीकारक पोस्ट करू नका, नाहीतर आम्ही शिवसेने स्टाईलने उत्तर देऊ, असा टोला शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी श्रीनगर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक दिलीप बाटक्के, वागळे विभाग प्रमुख परेश चाळके, दशरथ यादव, बबलू दादूभाई शेख तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाहूल लागली महापालिकेची. तशा आमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमच्या शिवसेना भाजपाचे जे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर, त्यांच्या चारित्र्यावर सगळ्या गोष्टी लिहिण्यास सुरुवात केलेली आहे. 3 महिने आम्ही या गोष्टी पोलिसांना सांगत होतो की बाबा रे, हे कोण आहे, फेक आयडी कोण वापरतो, विलास कांबळे नावाची आयडी कोणी बनवलेली आहे, फेक आयडी. विलास सन्माननीय माजी नगरसेवक विलास कांबळे आमचे भाजपाचे होते, ते मयत झालेले आहेत, तर त्यांची आयडी कोण वापरतो त्याचा शोध घ्या, असं आम्ही 3 महिन्यापासून आमचे सर्वच कार्यकर्ते ज्यांच्या संदर्भात अशा प्रकारे लिहिला गेला त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. त्याची उकल होत नव्हती आणि म्हणूनच आज खरोखर आमच्या समोर परमेश्वर गणपती बाप्पा आमच्या मंडपात बसलेला आहे आणि त्या गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. तो विघ्नहर्तानेच कोणाला तरी बुद्धी दिली आणि तो स्वतःहून माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर आपण त्याच्याकडनंच ऐका नक्की काय ते. काय नाव? सुशील सिंग. कुठे राहिला तुम्ही? अभी करंट टाइम में मैं लास्ट 5 to 6 ईयर्स में कलवा में रहता हूँ और इससे पहले मैं मेरा बचपन से टिल नाउ यहाँ पे ही रहता था. उससे पहले हे जे विलास कांबळे नावाने जे काय अकाउंट होतं, फेक अकाउंट होतं, काय होतं, काय त्याबद्दल सांगाल? तुमचा त्यात काय रोल आहे? मुझे ऐसा लगता है कि मेरा अभी रियल में अभी जस्ट 4 डेज से हैकिंग हुआ है और मेरे नाम से भी यूज़ हो रहा है. तो ये दोनों विलास कांबळे नाम का और इनका तालमेल एक ही है और एक बंदा उसमें से मिला है, चंद्रेश यादव करके, और भी बहुत लोग हैं, उनका एक सर्कल है, तो वो भी जल्दी मिल जाएंगे. डेटा में उनको मिल जाएगा पुलिस. 1-1.5 महिन्यापासून हे चालू होतं की बऱ्याचशा नेत्या मंडळींना टार्गेट केलं जात होतं, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली जात होती. परत त्यावरनं मी महापालिकेला परत येईल, तात्पुरता बंद करतोय आणि बऱ्याचशा माहिती काढली तेव्हा असं कळलं ते मध्येच अकाउंट डिॲक्टिव्ह व्हायचं, मध्येच चालू व्हायचं. काय सांगाल याबद्दल? वो तो उनका पर्सनल लुकआउट है, वो लोग कैसे वर्किंग करते थे हमें नहीं पता है उसके बारे में. लेकिन मैं कल तक अमित सरैया जी के साथ में काम कर रहा था. मुझे मेरा हैकिंग कैसे किया गया मेरे फ़ोन का, उनका फ़ोटो दिखा के बोला आप इनके साथ में काम करो. मैंने टोटल डेटा मेरा पूरा, मेरे लाइफ का जो भी डेटा होते हैं सब उसने हैक करके ये कर दिया. 2 दिन से आईडी मेरा वो चला रहा है और ये अमित सरैया जी का फोटो दिखा के ही मुझसे मांगा गया और मैंने उनको पूरा डेटा दे दिया. मेरा काय तुमचा आरोप, काय म्हणणं तुमचं? आरोप ऐसा है, मैं खुद अमित सरैया के पास गया, मैं ये चीज़ बताया, अगर उनको कोई आरोप भी कर रहा है उनके ऊपर, ये भी बोला तो आप चलो कंप्लेन करने के लिए. तो क्या बोले, मेरे को बॉम्बे जाना है. दूसरा बोले अरे ये क्या बोलते नहीं, प्रवेश लेना था, इसके लिए थोड़ा रुक गया होता. तो समझ में आ रहा है सीधी बात की आपने मेरा नाम लेके ये पूरा एक करवा रहे हो. तुम्ही इथं कसे आले, तुम्हाला काय सांगितलं, काय काय आले, तुम्ही इथं का आले? मैं डायरेक्टली गया था कलवा में. मैं किसी को भी फ़ोन नहीं किया, 2-4 दोस्त लोग को फ़ोन किया था, सब बाहर लोग थे. तो मैं कलवा में गया चौकी में फ़ोन करने का, ये कंप्लेंट देने के लिए. मैं मेरी वाइफ को लेके और अपना बच्चे को लेके. हाँ. तो उधर पे कैसा है, वो लोग ने कंप्लेन लिया नहीं. बोले कैसा है कि अभी हमको इसके बारे में नॉलेज नहीं है. और दूसरा ये क्या बोलते हैं, तो मैं दादा को फ़ोन किया वहाँ से, मैं दादा आत्महत्या कर लेगा मेरे पास.
कल ठीक है बोलो। तो बोले कल ही बुलाए थे, नहीं बुलाया था, बोलो। कल नहीं आ पाया। और ये सब एक ही आदमी करवा रहा है। वो उसमें लिख के भी आया योर राइट फ्यूचर फॉर अमित सरया, सबका फोटो दिखाया गया, सबका दिखाया गया। ये लोग में नहीं है, वो जो हैकिंग किया गया है ना, उनका फोटो दिखा के ऐसा ये पैसे का बोलते हैं ना, उसमें दिखाया गया, लालच दे के। तुम्हाला काय कोणी आमिष वगैरे दिलेलं काय आधी वगैरे? हाँ तुम्हाला काय आमिष काय ऑफर कोणी काय दिलेली का? अभी हमें, हाँ अभी उसमें वो आईडी के थ्रू ना आपको बेस्ट प्लेटफॉर्म मिलेगा और बेस्ट ये इम्प्रूव मिलेगा। आप इनका ही पोस्ट किया करो, किसका, उनका। लेकिन मैं उनके नाम पे पूरा डेटा देने के बाद भी उनको सब चीज़ बता रहा हूँ। 4 दिन से सभी चीज़ें हो रही है, लेकिन वो एक्शन लेने के लिए कुछ भी कदम नहीं रखवाए। आपण पुन्हा एक जो आहे पोलिसांचा शोध घेण्याचं काम आहे, कारण आम्ही तक्रार दिलेली आहे। आता यांनी हे तक्रारदार आहेत जे आमच्याकडे आले, स्वतःहून आले, आम्ही काय कोणाला बोलवायला गेलो नाही आहे, स्वतःहून त्यांनी ॲक्सेप्ट केलं का माझे अशा प्रकारची आयडी, माझे सगळा डेटा मी अमुक माणसाला दिलेला आहे आणि त्यामुळे माझ्या आयडीवरनं आता अशा प्रकारचे चालवलेलं आहे, पण मी तो करत नाही आहे आणि त्यामुळे पोलिसांनी हे शोधावं नक्की मुख्य सूत्रधार कोण आहे। जर मुख्य सूत्रधार नाही आहेत तर मग या ठिकाणी पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता काय, कोणाला आपल्याला माहिती आहे। ते दबाव टाकण्यासाठी अमित सरया या पोलीस स्टेशनला आला होता। आम्ही त्या रूममध्ये बसलो होतो, यांची स्टेटमेंट वरच्या रूममध्ये सुरू होती। पोलिसांचा कारवाई करतात, पोलिसांच्या पद्धतीने पोलीस FR घेत होते। हा त्या FR रूममध्ये जाऊन पोलिसांना सांगत होता अशा प्रकारचा FR घ्यायचा नाही, अशा प्रकारचा FR घ्या, याला काहीतरी धमकावत होता। मग त्या ठिकाणी मला वाटतं कार्यकर्त्यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झालेली आहे, मला माहिती नाही। मुख्य जो मूल म्हणतात ना आपण, झाड आहे, पण त्याचा मूल कुठे आहे ते शोधण्याचं काम आता पोलिसांचं आहे। अगदी पोलिसांनी नाही शोधलं तर आम्ही शिवसैनिक आहोत, मग आम्ही शेवट शोधू ते, परंतु मग त्याचे दुष्परिणाम जे होतील ते काय होतील मला माहीत नाही। परंतु याचा मूल कारण आमचं काम आहे, आमची मदत पोलीस करतात, नियमितपणे पोलीस आम्हाला सहकार्य करतात। त्यामुळे आमचं काम आहे की पोलिसांपर्यंत पोहोचणं, पोलिसांना हे सांगणं। पण अशा प्रकारच्या फेक आयडी वापरून एखाद्याला बदनाम करायचं, एखाद्याला चारित्र्यहीन करायचं, नाही त्या गोष्टी फेसबुकवर लिहायच्या, अशा प्रकारचा जो हे आहे तो खरं तर समाजामध्ये नष्ट झाला पाहिजे। आणि मी त्यासाठी पोलिसांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की बाबा रे, अशा प्रकारचा फेक आयडी पण एखाद्याच्या चारित्र्यावर बोलणं, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं हे कुठेही कायद्यामध्ये बसत नाहीये आणि त्यामुळे काय पोलीस गुन्हा दाखल करतात याची आम्ही वाट पाहत आहोत। आम्ही सर्व धर्मवीर आनंद निके सरांच्या तालमीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आणि ती परंपरा आपले मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू ठेवली आहे। ठाणे शहराचं राजकारण ह्या एवढ्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे आणि ह्याचं हे प्रत्यक्ष त्यांनी आता लक्षात सगळ्यांच्या आलेलं आहे। आता ते त्याच्या मागे कोण आहे हे सूत्रधार ती चौकशी सुरू करतील आणि आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की नक्कीच याच्यामुळं म्हणजे पूर्णपणे ह्याच्यावर किती लोक त्यामध्ये सामील आहेत सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। तर ह्या पद्धतीमध्ये जे राजकारणाचं जे आज म्हणजे अमित सराचं नाव या ठिकाणी आलं समोर, अमित सरा म्हणजे आणि त्या माणसांनी सावरकरनगर, इंदिरानगर ह्या विभागामध्ये आपल्या तरुण मंडळींना चुकीच्या पद्धतीने आमिष दाखवून आणि त्यांना यूज करणं आणि त्यांचा वापर करून फेकून देणं आणि असे घाणे त्याला व्यसनाला लावणे असले प्रकार ह्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे जे चालू राजकारण आहे। आता यांचे नेते आव्हाडसाहेब आहेत, आम्ही आव्हाडसाहेबांवर बोलणं युक्तित होणार नाही, पण आव्हाडसाहेबांच्या हे लक्षात यायला पाहिजे कुठल्या दिशेने आणि कुठल्या थराला हे आम्ही सरांचे त्याचे कार्यकर्ते गेलेत। त्यामुळे ह्या ठाण्यातलं शहरातलं वातावरण जे चांगलं आहे वातावरण ते बिघडवण्याचा प्रयत्न ह्या मंडळींनी केलेला आहे। तर आम्ही कदापि अन्याय सहन करणार नाही। आम्ही अशा गोष्टी न करता आम्ही विकास कामं करून लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही निवडणुका वगैरे लढवत असतो। निवडणुका हा विषय अजून लांब आहे, पण ही कामं ज्या धर्मवीर आनंद निके आम्हाला शिकवलेली आहेत। एक शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असं काम निके साहेबांच्या माध्यमातून सर्व मंडळी आम्ही करत आहोत आणि आता एक शिंदेसाहेब आमचं त्यांच्या माध्यमातून कधी आम्हाला त्यांनी अशा गोष्टीसाठी पाठीशी घातलं नाही किंवा आम्ही अशा गोष्टी कधीच करू शकत नाही, पण ह्या गोष्टीचा मी निषेध करतो। भाजप शिवसेना हे आम्ही मित्रपक्ष आहेत आणि बाहेरून येऊन प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमच्या तरुण मंडळीला मी पैशाच्या हे दाखवून
तुम्हाला 10 कोटी मी खर्च करणार आहे, तुम्ही या माझ्या कामं करा, आणि सोशल मीडियावर तुम्ही आमच्या पर्सनल तुम्ही टार्गेट करताय, हे चुकीचा होता. तुम्हाला राजकारण करा ना, आम्ही पण राजकारण करतो ना, पण तुम्ही येऊन पर्सनल कोणाच्या फॅमिलीमध्ये येऊन तुम्ही महिलांवर टिप्पणी करणार, असे बरेच काहीतरी गोष्टी केलं होता. आणि हे पॅटर्न मुंबईमध्ये चालतो, इथे चालणार नाही, ही गोष्ट मी सांगतो. त्यांच्या आकारात पण मी घाबरत नाही. आम्ही इमानदारीने काम करतो, जनतेचं काम करतोय आम्ही. फक्त आता हा आमचा मित्र विजय सुशील, त्याला हेलवून बघा, तरुण मुलगा आहे बिचारा, त्याला आम्हीच दाखवून त्याला फसवलं त्या लोकांनी, हे चुकीचं आहे राजकारण. एकनाथ भोईर सुशील आहे, सुशील सिंग आमच्या प्रभागात तो पूर्वी राहत होता, आता तो तिकडे ते राहतो कलवायला वगैरे, परंतु तो आत्महत्या प्रवृत्त होणं इथपर्यंत किती योग्य आहे ना. अरे जर आपल्याला निवडणुकाच लढायच्या असतील तर विकास कामांनी लढा, विकास करा, जनतेच्या समोर जा, मग जनता कोण विकास काम करतो, कोण काय करत नाही कळेल. आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढल्या गेल्या शिवसेना भाजपाने, एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला 2.5 वर्षाचा विकास, मुख्यमंत्री म्हणून पद जेव्हा स्वीकारला त्यांनी केलेला विकास कामं समोर घेऊन गेले आणि निवडणुका लढल्या, निवडणुका जिंकल्या. तशा प्रकारे तुमच्याकडे काय असेल तर डेटा घेऊन जा ना. या तरुण मुलांना आम्हीच दाखवायचा आणि आम्हीच दाखवून त्याला बळी पाडायचा आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे कोणतरी 4 कार्यकर्ते जमा करायचे, बाहेरच्या वार्डात आमच्याकडे निवडणुका लढायला यायच्या. आणि तुम्ही अशा प्रकारे आम्हीच दाखवून जर निवडणुका लढणार असेल तर नक्कीच मला वाटत नाही का याचा विकास होईल. नगरसेवक म्हणजे हा सर्वसामान्य माणसाचा नगरसेवक असतो. शिवसेना पक्ष यांच्या पाठीशी उभं राहणार का? कारण आता ते म्हणून आत्महत्या करणार होतो आणि रडत आहेत ते काय? शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे आहेत. कारण शेवट एक बघा, आम्ही आमच्याकडे जर एखादा आलं भले त्याच्या आयडीवरनं काही गोष्टी घडल्यात, तो जर त्यात खरा दोषी असता तो माझ्याकडे आलाच नसता आणि तो आत्महत्यापर्यंत प्रवृत्त झाला. आणि मग माझ्याच कार्यकर्त्यांनी त्याला माझ्याकडे घेऊन आले की दादा असा असा विषय आहे. शेवट आम्ही माणुसकी आमच्यात गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे. जो आपल्या ऑफिसमध्ये येतो तो कोण आहे, त्याने आपल्या विरुद्ध काय टिप्पणी केली हे बघायचं नसतं. त्याला आलेल्या माणसाला आपण आदर सत्कार करायचा असतं. तेच आज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नंतर जी गादी आज आमच्या ठाण्याची चालवतात एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी सुद्धा आम्हाला तशाच प्रकारची शिकवण दिलेली आहे. बाळासाहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही 80% समाजकारण करा, समाजाचं बांधिलकी म्हणून जगा. आणि म्हणून ते काम आम्ही सर्व मंडळी करतोय आणि ते कोणाला खूपच नसेल, मग विकास कामांवर आमच्या समोर कोणी येऊ शकत नसेल म्हणून अशा प्रकारच्या टीका टिप्पणी चालू आहेत. पुन्हा त्यांच्याकडे शेवटचा गेला ना. सगळे लोक आहे, सगळे पार्टीचे आहे, सगळे आमचे वरिष्ठ आहेत. बस टेंशन नहीं है मुझे किसी चीज़ का, सबका आशीर्वाद बनी रहेगा. डर तो एक लगा रहता है, आगे क्या होगा पता नहीं, लेकिन सब लोग हैं तो मुझे डर नहीं रहती है. आयडी ॲक्टिव्ह होती, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने 5-6 लोकांचा यांचा ग्रुप होता आणि लोकांच्या पर्सनलवर शिवसेना आणि भाजपचे जे कार्यकर्ते ॲक्टिव्ह आहे, जे सध्या निवडणुकीमध्ये किंवा समाजकार्यामध्ये जे आहे त्या लोकांवरती या लोकांनी आरोप केला. आणि आज हा माझा मित्र, माझा लहानपणीचा मित्र सुशील, याला एवढा हॅरेसमेंट केला. मी आज जेवढे यंगस्टर इथे उभे आहे त्या सगळ्यांनाही मी हात जोडून सांगतोय, हे एखाद्याचा आज सगळ्यांना मजा येत होती, एखाद्याचा आज जीव गेला असता. सगळ्यांना मजा येत होती या विषयात. आम्ही जर यांना आणला नसता किंवा यांनी दादांशी संपर्क केला नसता तर आज हा फासावर लटकला असता. आणि याला जबाबदार कोण आहे? अशा पद्धतीने राजकारण करू नका. वैयक्तिगत पद्धतीने खालच्या पातळीवर यांची टीका चालू होती. घरातली जेवढी महिला वर्ग आहे ह्या पद्धतीने यांची टीका होती. अशा मी सुद्धा 20 वर्ष राजकारण करतोय, पण अशा पद्धतीने आम्ही कधी राजकारण केलं नाही. ठाण्यात हा विचारांचं राजकारण आहे, विचारांची लोक जुडलेली आहे. एखादा पक्ष जेव्हा उभा राहतो समोर त्याचा विचारांनी कसं त्याला जबाब द्यायचा, उत्तर द्यायचा, अशा पद्धतीने काम असतो. पण इंदिरानगरमध्ये येऊन काही लोक त्याच्यावर कमेंट करत होती. आम्ही कधी तुमच्या घरपर्यंत गेले नाही, घरापर्यंत तुमचं गेले नाही आहे, पण तुम्ही जे केला आज याचा जीव गेला असता. आणि एवढे जे उभे आहे या लोकांनी सुद्धा संघर्ष करून इथपर्यंत ते आले. आणि त्यांच्या घराची जी महिला आहे त्यांच्याविषयी, त्यांच्या नातेवाईकांविषयी, कार्यकर्त्यांविषयी, एखादा कार्यकर्ता गावी आहे त्याच्याविषयी टाकतंय. काय खालच्या पद्धतीचं हा राजकारण चालू आहे. फक्त पोलिसांना आणि पोलिसांच्या विषयी मी सांगतोय, 3 महिने आम्ही फॉलोअप घेतोय. 3 महिने. आज काय एवढा राग येतोय? 3 महिने. दादा तुम्ही जरी समर्थन केलं असेल तरी मी सांगतोय 3 महिने आम्ही फॉलोअप घेतोय पोलिसांचा. तो रिझल्ट आला असता ही वेळच आली नसती. आम्ही हात जोडला, सगळ्यांसमोर हात जोडलो आम्ही.
का विचारांची लढाई असू द्या, पण महिलांवरती घरांच्या वरती जे आहे त्यांच्यावरती घेत आहे. आता हे आहे यांच्यावरती पर्सनल हा विषय झालाय. कधी विचारांचं राजकारण असायला पाहिजे. यंगस्टरनं पण मला हेच आहे, कमेंटमध्ये जाऊन मस्ती मस्करी हे विषय सोडून द्या. एखाद्याचा आज जीव गेला असता. थोडक्यात तरुणांना एक विनंती करतो, कारण अशा प्रकारच्या आमिषीला कोणी बळी पडू नका. कोणी सांगत असेल मी 10 करोड रुपये खर्च करेल, मी 20 करोड रुपये खर्च करेल, परंतु आपल्याला हे आमिष दाखवतात, हे कधीच आपले होणार नाही. आपलं आयुष्य बर्बाद करून त्यासाठी बसाल. जो विकास करतो त्या विकासावर आपण ठरवा का आपला उमेदवार कोण असू शकतो. आपला काय युवा वर्गाचे कसं आहे, हे कमी असते आणि त्यांना पटकन बाबा मला काहीतरी मिळतं, दारू प्यायला मिळते. आता याला सुद्धा एक गाडी घेऊन दिली होती, याने तुम्हाला गाडीचं सांगितलं नाही, याला एक गाडी घेऊन दिली होती 2 व्हीलर, आणि तिच्या हप्त्यानंतर याला भरायला सांगितले होते, परंतु पहिले घेऊन दिली ना, याला लालच दाखवलं होतं. म्हणजे अशाही प्रकारचं ते लालच देऊन जर तुम्हाला खरेदी करू पाहतात, तर मला वाटत नाही का याच्यामध्ये काहीतरी वेगळं असू शकतं. कारण जे तुम्हाला लालच देऊन तुमचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम जे लोक करतात त्यांना पायाजवळी उभा करू नका. अशा प्रकारची मी विनंती सर्वांना करेल.